भगवान शिवजीसोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारावध तारकासुराचा असे काही दिवस गेले. अतिप्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वतीजी अति विनयान म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है. बोलो ना. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आई थी. अगस्त्य जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना, दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पूछो देवी, आप कहते राम ब्रह्म, अभी भी कहता हो. तो राजकुमार की बचपन की कथा, युद्ध में संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायु मरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावण वध की, राज तिलक की कथा कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. सीताराम पाटील, 2 महात्मे, 2 साधू, 2 ऋषी एकत्रित येऊन चर्चा करतील, त्यांच्या चर्चेतून जन्म ग्रंथाचा होईल, नवल नाही. प्रश्न पत्नीचा आणि उत्तर पतीचं, असं पती पत्नीच्या संवादात ग्रंथ जन्माला येतात. ज्या देशात त्याचं नाव हिंदुस्थान आहे, लक्षात ठेवा. म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. प्रश्न माता पार्वतीचा आहे आणि उत्तर भगवान शंकराचं आहे. आणि प्रश्न करण्यामध्ये माता पार्वती अतिशय विद्वान आहे, अतिशय. अशोक अण्णा तुम्हाला एक मजा सांगतो. लक्ष्मी आणि पार्वती दोघीचा संवाद आहे. आता लक्ष्मी आली, पार्वती आहे इकडे. दादा पाटील, तुमचे मिस्टर कुठे गेले, तुमचे पतिदेव कुठे गेले, असं काही आदराने बोलावं की नाही. कुठे गेला भिकारी. आता आता पार्वतीची हुशारी पहा. लक्ष्मीचा पार्वतीचा संवाद सांगतो, मजा आहे 2 मिनिटात. तो भिकारी कुठे गेला. बरं खरं आहे ते. स्वयमेव महेश तनयो गणेश सका गणेश स्वस्रो नगेश तथापि शंभो भिक्षाटनम कारित. कुठे गेला भिकारी. लक्ष्मीने विचारलं बरं का काशीनाथ पाटील. पार्वती म्हणाली, तुला दिसत नाही ना. त्या अर्थी मला वाटतं तो बळीच्या दारात गेला असेल भीक मागायला. मग लक्ष्मीच्या लक्षात आलं, हे प्रकरण तर आपल्याच मिस्टरवर आलं. आपलाच बुवा गेला होता. भला हुआ सती न गई बिरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा हुआ तो प्रभु पसारे हात. तो नाही. मग कोणता भिकारी. तो बैलावर बसतो. तो नुसता बैलावरच काय घेऊन बसली, काठीन घोंगडं घेऊन गुरच वळत असतो तो. पुन्हा लक्षात आलं, हे तर आपल्याच मिस्टरकडे फिरलं. मी हुशारी सांगतो पार्वतीची. कितीही प्रश्न विचारले तरी पार्वती माता हार जात नाही. म्हणून प्रश्न करण्यात, ज्याच्या प्रश्नाचं कौतुक महादेवाने करावं. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नाही को उपकारी. पूछऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावणे गंगा. करेऊ प्रश्न जगत हित लागे. जिच्या प्रश्नाचं कौतुक महादेवाने केलं. महादेवजी आणि पार्वती दोघांचा संवाद आहे. तो संवाद याज्ञवल्क्यजी भारद्वाजजीला सांगतायत प्रयाग क्षेत्रामध्ये. कथा श्रवणात तल्लीन झाले भारद्वाजजी. कथा कशी ऐकायची याचं सूत्र आहे. काही माणसं घाई कथेला येतात ना, इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, लागल्यासारखं नाही, बसतं कथेला आणि झटके घरच्या कुलपाला 10 वाजेपर्यंत. अरे जवळही नाही चित्त, काय मांडेले प्रेत, थोडे आहे चित्त साई झाली या. आणि म्हणून कथा श्रवणामध्ये भारद्वाजजी तल्लीन झाले. इतके तल्लीन की याज्ञवल्क्यजीला भीती निर्माण झाली. मध्ये जर भारद्वाज म्हणावं, श्रोत्याचं अनवधान होईल. नाईलाज झाला आणि आवाज दिला, भारद्वाजजी. पाहायला तयार नाही. भारद्वाजीने डोळे उघडले, पहिली विनंती केली, याज्ञवल्क्य महाराज, कथा समाप्त होने तक मुझे बीच में कभी भारद्वाज मत कहो. आपकी कथा तपे हुए जीवों को शांति का छिड़काव देने वाली, बस सुनाते जाओ. मी त्यासाठी नाही सावध केलं तुम्हाला. मग अहो काल तुम्ही रामकथेच्या बाबतीत विचारलं मला. हां, मी सांगितली शिवकथा. मग तुमचा गैरसमज तर झाला नाही ना. नहीं, मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही. बस अब पता लगा है भारद्वाज, आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो. ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे
तो रामकथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे. शिवकथा हे रामकथेचं द्वार आहे. जर आपणाला कोणी विचारलं वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण बरं का अण्णा, तर एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वैष्णवाचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आपण नाथपंथी आहो. गोपीचंदन तुळशीच्या माळा जरी असला तरी आपला पंथ नाथाचा आहे. उगम कुठून आहे? आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली. आपण अभंग शोधा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वयला गैनी प्रती, गयनी प्रसादे निवृत्ती दातार. इथपर्यंत सगळे नाथ शब्द आहे. तुम्ही पुन्हा एकदा वाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ, मग मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, तोही गोरक्षनाथ. गोरक्ष वयला गैनी प्रती, तो गैनीनाथ. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीनाथ. आणि मग ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेव वैष्णव मोठा. ही सगळी पंथ समान. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, जो स्वतःला वैष्णव समजतो, वारकऱ्याचे नियम पाळतो बरं का सोमनाथ. सगळे नियम, एकादशा करतो, पंढरपूरची वारी, झेंडा खांद्यावर घेऊन ज्ञानबा तुकाराम भजन करतो, हरिपाठ पाठ आहे. पण निंदा महादेवाची करतो, त्याचं तोंड पाहिल्याने पाप होतं. होऊनी वैष्णव जो का निंदी सदा शिव, त्याचे पाहू नये वदन मूर्खा होणी मूर्ख पूर्ण. ही भांडणं अज्ञानी भक्तात आहे, ज्ञानी भक्तात नाही. अज्ञानी, तुझा देव मोठा की माझा देव मोठा, तुझा देव मोठा की माझा देव मोठा, बस ही भांडणं चालली. कट्टर शैवन, कट्टर वैष्णव, बाप रे बाप, केवढा वाद विकोपास. यांचा अखंड हरिनाम सप्ताह झाला की त्यांचा अखंड शिवनाम लगेच सुरू होतो. ठीक आहे, आनंद आहे, पण एक लक्षात ठेवा, ते दोन्ही एक आहे. दोन्ही एक आहे. कट्टर वैष्णवाला हरभरे घ्यायचे असले का नाही अण्णा, दुकानात जातं त्या धान्याला हात लावतं. विष्णू भरे काय भाव? राम जन्माच्या आधीच रामफळ आणलं. तू सोनी आहे का इंदिरा? तेच म्हणतो. त्या मला काल जयप्रकाशजींनी सांगितलं, आमच्या दोन्ही मुली म्हणजे इंदिरा गांधी सोनिया गांधी. म्हटलं सासा सुना झाल्या, सासा सुना. पण दोन्ही महानच होत्या बाबा. इंदिरा ही सोनिया गांधी आहे, ही लहान आहे नाही का? हां बरोबर आहे, ठीक आहे. विष्णू भरे काय भाव, पण हर भरे नाही म्हणत, हर शब्द येईल म्हणून. जर सदरा शिवायचा असेल का नाही, टेलरच्या पुढे उभं राहतं, त्याला कापड दाखवतं आणि या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतं, पण शिव नाही म्हणत. शिव शब्द येतोय म्हणून. सीताराम पाटील त्यांच्यातच सोयरीक जुळली बा. जुळली कुठली? मुलाचं मुलीचं जमलं नाही, इलाजन होच म्हणावं लागलं पप्पाला. हा ना, बस हे तुम्हाला चांगल्या भानगडी माहीत आहे. झालं लग्न, ती नांदायला आली, मुलगी होती शैवाची, सून झाली वैष्णवाची. बाप आडव्या भस्मवाला आणि उभ्या चंदनवाला सासरा भेटला. हे डोळ्यापुढे चित्र आणा. आली बिचारीन, सकाळी सारवायला लागली. पूर्वी सारवायची पद्धत होती, आता सारवणं संपलं. आता जेवढे माणसं मोडतात घरी फरशीवर घसरू घसरू, पूर्वी सारवल्या जागेवर कोणी म्हातारं पडलं नाही. आता दवाखाने जास्त वाढवले यांनी. थोडं पाणी असलं की घसरून पडली, चालली दवाखान्यात. फ्रॅक्चर कुठं? फरशीवर पडली घरी. बस, पूर्वी नव्हतं हे. म्हणून सकाळी सारवायची पद्धत होती. आता शाळेतलं कीर्तन नाही तर गुरुजी लोक आहे, पण ते कविता पूर्वीची बरं का, कविता पूर्वीची. अण्णा तुमच्या वेळेस असेल कविता. खेडं उभं राहायचं ते कविता. फुटे एकशे तेजे तांबडे जो न थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेती. सीताराम पाटलाला पाठ आहे ते काय मनात. वृद्ध भूपाळ्या प्रभू साळवीती. पूर्वीच्या कवितेमध्ये प्राण होता, लक्षात घ्या. पूर्वीचे विद्यार्थी अभंगासारख्या चाली लावायचे कवितेला आणि घरून कविता म्हणतच शाळेत जायचे.
आणि शाळा सुटली की कविता म्हणतच घरी यायचे आणि ती मजाही होती. ते दारिद्र्याचं वर्णन पहा बरं. आई बाळा ती कविताच आहे. बानी जगडे नी जगडे लढीवाळा निज निज रे माझ्या बाळा रवी गेला रे सोडून आकाशाला धन जैसे दुर्भाग्याला गडबड हे उंदीर करीती कन शोधाया ते फिरती. पूर्वी आता नाही, आता टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. बस झालं. या बालांनो या रे या मजा करा रे मजा करा. आज दिवस तुमचा समजा. अरे ते पूर्वी चालू आहे का खेळ? नाही काही नाही काही नाही खेळ. तसं या माता मावल्यांचंही वर्णन कवितेत होतं. उठुनी गृहिणी लगबगा अंगणात सडा संमार्जन करीत राहतात. सडा संमार्जन. आता जर कवीला कविता लिहायची असली 2022ला तर सडा संमार्जन लिहेल का? उठुनी गृहिणी लगबगा अंगणात ओल्या फडक्याने फरशा पुसतात. आता तेव्हाच सांगतो ते सून उठली ना सारवायला लागली आणि उभ्या चंदनवाला वैष्णव सासरा उठला आणि सुनचं सारवण बघितलं आणि बिघडला सासरा. बरं का सुनबाई, तुझ्या बापाकडे चालतं ते आडवं. तुझा बाप आहे आडव्या भस्मवाला, आम्ही उभ्या चंदनवाले वारकरी, इथं आडवं सारवायचं नाही. सुन तर हादरलीच की पहिल्या दिवशी जर असा विरोध आहे तर जीवन कसं जगावं. अशोक पाटील तिनं उभं 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 ओबड धोबड सारवायला सुरुवात केली. तोपर्यंत सासरा प्रातर्विधीला गेला आणि तिकडनं आला आणि सासरा बसला सोमनाथ दात घासायला. कोण? वैष्णव सासरा. आणि सासऱ्याचं दात घासणं बघितलं सुननं. सारवण थांबवलं गेली, सासऱ्याचा धरला हात. थांबा मामाजी. का सुनबाई? वैष्णव आहात तुम्ही, मग खबरदार आडवे दात घासले तर. पुरा सासरा हादरला. सुनबाई तुला वाटल ते तू कर, मला मग असा सरळ ये ना. अरे वाकड्या का चालतो? हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय. आणि म्हणून ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा यथार्थ अधिकारी श्रोता ही वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा आहे. जी कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतात तीच कथा याज्ञवल्क्य भारद्वाजेला सांगतात. कैलास पर्वतावर सुंदर गादीवर विराजमान वटवृक्षाच्या छायेत बसलेले महादेवजी पुढे श्रोत्याच्या रूपात माता पार्वती आहे. आणि कथा प्रारंभ करायची असल्यामुळे भगवान शंकराने स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करून प्रणाम करते झाले. मंगल भवनय मंगलहारी द्रवउस दशरथ अजिर बिहारी. मंगल भवन का मतलब है मंगल का धाम. अमंगलहारी का मतलब अमंगल का हरण करने वाला. द्रवउस दशरथ अजिर बिहारी चालण्यावरून ओळखीचं वाटतंय. होतेच म्हटलं. डाकणे डाकणे जाय का? या मग इकडे या. ते चालीवून ओळखलं आम्ही, चेहरा काही पाहिला नाही पण म्हटलं ढाकण्यासारखंच चालते. मंगल भवन अमंगलहारी द्रौस दशरथ अजिर बिहारी. मंगल का धाम अमंगल का हरण करने वाला, दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला बार रूप राम को मेरा प्रणाम. पूछव रघुपति कथा प्रसंगा सकल लोक जग पावनी गंगा पार्वते. एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली, दूसरी राम कथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येत आहे. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है. देवी निर्गुण निराकार का मतलब क्या होता है देवी? प्रभु निर्गुण निराकार बोले बिनु पद चल ही सुनई बिनु काना कर बिनु कर्म करही बिदि नाना. आनंद रहित सकल रस भोगी बिनु बाणी बकता बड जोगी. ही मजा पहा शब्दाची. बिनु पद चल ही सरळ अर्थ होतो पायाशिवाय चालतो. बिनु पद चलही मार्मिक अर्थ होतो पदाशिवाय चालतं. म्हणून सीताराम पाटील इथे आजी माझी शब्दाचा प्रयोग का नाही? पदाशिवाय चाललं हे. लक्षात घ्या. तुम्ही किती चांगला कारभार करा, समाजाला घरदार लुटून द्या, तर एक दिवस 5 वर्षांनी माझी लागतोच. लागला बऱ्याच लोकांना. माझी राष्ट्रपती, माझी पंतप्रधान, माझी मुख्यमंत्री, माझी आमदार, माझी सरपंच, माझी ग्रामपंचायत सदस्य. पण असं वाचलं का कुठं?
माझी पांडुरंग, माझी ज्ञानेश्वर महाराज या भानगडी या क्षेत्रात नाही का पदाशिवाय चाललं, याला म्हणतात बिनु पद चलही. आणि एक लक्षात ठेवा जयप्रकाशजी, माझीला हिंदीमध्ये भूत म्हणतात बरं का. माझीचं भाषांतर काय हिंदीमध्ये? भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहाँ 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है, यहाँ 3 घंटे में भूत भागता है. पळे भूत बाधा. बस बिनु पद चलही. सुनही बिनु काना, कानाशिवाय ऐकतो. शंखाचा आवाज ऐकतो, नवल नाही. मग चिट्टी के पैरों में घुंघरू बजत है, वो ही अल्लाह सुनता है. आता मुंगीचा पाय केवढा, त्या पायातलं घुंगरू केवढं आणि त्या घुंगराचा आवाज केवढा. ओही अल्लाह सुनता है. सुनही बिनु काना, कर बिनु कर्म करही बिदी नाना. कर बिनु कर्म करहीचा अर्थ आहे हाताशिवाय काम करतो. सीताराम पाटील पुन्हा एक मारमी करताय. कर म्हणजे टॅक्स, कर म्हणजे हातही होतो आणि कर म्हणजे टॅक्स. टॅक्स न घेता कामं करतो त्याला म्हणतात भगवान. अरे त्यानं पाडलेलं पावसाचं पाणी तळ्यात साचलं, नळ्याच्या द्वारा आमच्या घरी आलं की दुसरेच खाकी कपडे घालून कर वसुलीला. पण 72च्या दुष्काळातही पाऊस पाडणारा भगवान बदनापूर तालुक्यात कर वसुलीला फिरला नाही का? कर बिनु कर्म करही, त्याला देव म्हणतात. लक्षात घ्या. बिनु पद चलही, सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करही बिदी नाना. आनंद रहित सकळ भोगी, बिनु बाणी बकता बुड जोगी. पार्वती माता मध्येच बोलली. मग असं जर निर्गुण निराकार तत्व ब्रह्म आहे तर त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? त्याचं कारण आहे पार्वते, साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असते, मग ते तयारीनं झोपतं. उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी, फुलपात्र. झोपला, झोपेत पडलं, स्वप्ननपुरात तालुका फिरत होता. पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो. पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे, मग का फिरतं तालुकाभर? याचं नाव सत्ताभेद. तहान आहे स्वप्नातली, पाणी आहे जागृतीतलं, म्हणून व्यवहार होत नाही. मग याची तहान केव्हा जाईल? हे स्वप्नातच फिरत फिरत कुसळीला आलं पाहिजे. त्याला कुसळीचं एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे. यानं पाणी पाजलं पाहिजे, ते गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली तर पाणी स्वप्नातलं पाहिजे. तहान जागृतीतलं पाणी उशाकडचं चालतंय. तसं रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये आणि माझा परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं पार्वते. म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं, एक कारण. दुसरं कारण आहे ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होत असते. जब जब होई धर्म, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि. बाढ़ई असुर अधम अभिमानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी. करही अनीति जाई नहीं बरनी, करही अनीति जाई नहीं बरनी, दही पिप्र धेनु सुर धरणी, दही विप्र धेनु सुर धरणी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. सज्जन पीरा. त्या वेळेला तब तब प्रभु धरी विविध शरीरा, त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी वामन सुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोलल्या, हे बघा पालाय लावू नका.
वरा होतो, नरशे होतो, परशुराम होतो, वामन होतो, भलतच बसला सांगत. आता 8ला 5च मिनिट कमी आहे. मग मुद्द्याचं बोला ना. राम कशासाठी, राम कशासाठी होतो? अरे त्याची तर 5 कारण आहे. 5. हा, मग सांगा ना 10च्या आत. त्याची अजिबात काळजी करायची नाही जयप्रकाशजी. वेद बरोबर. मग राम जन्माची 5 कारणं भगवान शंकर पार्वती यायला सांगतात. पहिलं कारण असं आहे, पार्वती जय विजय हे द्वारपाल सनत कुमार महात्मे प्रभु दर्शनासाठी जात होते तेव्हा जय विजयाने अडवलं. कहाँ जा रहे? भगवान का दर्शन करना है. मत जाओ. क्यों? हम द्वारपाल है, इजाजत के बिगर आप नहीं जा सकते. तो हम भक्त है, भगवान का दर्शन करने के लिए इजाजत की हमें जरूरत नहीं होती. नहीं जाने देंगे, न जाएंगे, नहीं जाने देंगे, जाएंगे, नहीं जाने देंगे, जाएंगे. वाद वाढत गेला आणि सनत कुमाराने शाप दिला, प्रभू दर्शनाकरता अडवता राक्षस वाल. देवाला ऐकायला गेलं, भगवान बाहेर आले, काय करून बसला आहे, त्यांना उशाप द्या. उशाप, भजन केलं तर 7 जन्मात मुक्ती आणि विरोध केला तर 3च जन्मात मुक्ती. मग देवाने विचारलं, जय विजय काय मान्य आहे रे तुम्हाला? भजन करून 7 जन्मात मुक्ती मिळवायची का विरोध करून 3 जन्मात? जय विजयाने एकमेकाकडे पाहून विचार केला, म्हणले का रे 7 जन्म काकडानं हरिपाठ करण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. पार्वती तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला जन्म हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जोडी आहे रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या रामाचा अवतार एक कारण. दुसरं कारण जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू होत नाही. रुंदेच्या सतीत्वाला बाध आणायचं काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. देवतांच्या सोबत जेव्हा युद्ध जालंधराचं चालू आहे त्याच वेळी भगवान विष्णू जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाले आले. आपले पतिदेव आले असं समजून रुंदेनं बसायला दिलं, पूजा केली, कुंकुम तिलक, पुष्पहार, तीर्थ घेतलं. परिणाम असा झाला, इकडे खरा जालंधर युद्धात मारला गेला आणि घायल सैनिक पळत येऊन राजमहालापुढे, महाराणी जी, महाराणी जी क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. क्या? अरे जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन है? विष्णू खऱ्या स्वरूपात प्रगट. मैं विष्णू वृंदा. काय प्रभू? माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. पुढच्या जन्मी माझा पती तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरून नेईल. हा रुंदेनं दिलेला शाप. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण सांगताना पार्वते नारदाने दिलेला शाप. नारद शापति में गबारा कल्प एक दिन ये अवतारा. नारद शापति में गबारा कल्प एक दिन ये अवतारा. कल्प एक दिन ये अवतारा. नारद बारा कल्प एक दिन ये अवतारा. नारद शापति ने गबारा कल्प एक दिन ये अवतारा. कल्प एक दिन ये अवतारा. नारद शापति ने गबारा कल्प एक दिन ये अवतारा. नारद शापति ने गबारा कल्प एक दिन ये अवतारा. गिरिजा सचित भय सुनिवानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद शापति ने गबारा कल्प एक दिन ये अवतारा. नारद शापति ने गबारा कल्प एक दिन ये अवतारा. गिरिजा सचित भय सुनिवानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी. नारद शापति नयक बारा कल्प एक तेई लगी अवतारा. नारदाने दिलेला शाप बरं का बैराम दादा. नारदाने शाप ऐकला आणि पार्वती म्हणाली, कसं शक्य आहे हो? नारद तर माझे गुरु आहे, ज्ञानी गुरु आहे.
अज्ञानी गुरु देवाला शाप देतील कसे? पार्वते, दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं। भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है। भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है। उसका कौन मालिक? कठपुतली का खेल, भगवान सूत्रधार है। एकदा बरं का नामदेव, ते अकबर सरकारच्या दरबारात एक फकीर आले। फकीर फकीर कोणाला म्हणतात? जिसको फिकिर नहीं वो फकीर। फकीर हो कर फिकिर करत है वो भी साला गद्दा है। फकीर और फिकिर दो बातें इकट्ठा नहीं आती। फकीर मस्त फकीर, भक्तीच्या मस्तीत मस्त असणारा फकीर। अशोक पाटील, एकदा 2 मिनिट फकीर पाहू आपण। हा चलो। वाह वाह रे मौज